श्री स्वामी समर्थ. सगळ्याच जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून आभारी. तुम्ही एका पार्टमध्ये पाहिलं की आपण पूजा वगैरे छान केली. मला कमेंट होते त्या दिवशी की अगं ताई लिंबू ठेवायचे असतात चाकांमध्ये, 4 चाकांमध्ये, तर ठेवले होते ताईनो. ते करूनच हे केलं आणि मग शेवटला सह्या घेतल्या. सह्या आधी होतात पण आमचं वेळ निघून जात होता कारण पुढच्या डिलिव्हरी असल्यामुळे आम्हाला लेट म्हणजे झालेलं होतं आणि आम्हाला जे टायमिंग सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये पूजा करायची होती. त्यामुळे ती पूजा केली आणि पुढची जी प्रोसिजर असते याच्यामध्ये आता ही गाडीबद्दल पण माहिती देतात, काय काय आहे, कशा पद्धतीने तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे, काय खूप गोष्टी असतात. जवळजवळ अर्धा तास आम्ही ही माहितीच घेत होतो. चला ताईनो, छान झाली पूजा वगैरे सगळं. वा हां असं दे, हां असं दे. ओके, काय वाटतं? छान वाटायले. आठवते की नाही तेव्हाचे दिवस. एक इरेझर मध्ये 2 तुकडे, एक पेन्सिल मध्ये 2 तुकडे, गाडी. वा अरे नोट. सकाळी ना कोणीच काय खाल्लेलं नव्हतं, त्यामुळे मग सह्या वगैरे सगळं झाल्यानंतर म्हणलं ऊन आहे त्याच्या आधी काहीतरी खाऊया. शिरोलीची भजी मी तुम्हाला जे म्हणते दादा कायम घेऊन येतात ते हेच भजी आहेत. आणि आपलं म्हणजे आपल्या गाडीची जी डिलिव्हरी होती ती शिरोलीच्या शोरूमला होती, तिथून जवळपासच होतं. तिथे गेले, भजी आणलं, सगळ्यांनी मस्त असे भजी खाल्ले आणि तिथून आता निघत आहोत घरी. भरपूर सारे जणांच्या कमेंट होत्या की ताई गाडी नवीन आहे का काय वगैरे. तर शोरूम गाडी आपण घेतलेली आहे, न्यू कार घेतलेली आहे. बऱ्याच जणी म्हणत होत्या की तू जुनी गाडी बघत होती. त्याचं उत्तर मी तुम्हाला पुढं देईन. VIP या लवकर. तर तुम्ही जे व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत बघत होता की आपण गाडी घ्यायला जात होतो, मी तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी विचारत होते, ताईनं कुठली घेऊया, काय करूया. या गाडीबद्दल भरपूर जास्त कमेंट होत्या. सगळ्यात जास्त टाटा पंच आणि या गाडीबद्दल कमेंट होत्या, कारण फॅमिलीसाठी बेस्ट आहे, ॲव्हरेजसाठी बेस्ट आहे. खूप साऱ्या जणांनी त्यांच्याजवळ जी काय माहिती असेल ती माहिती त्यांनी दिलेली होती, त्यामुळेच आम्ही या गाडीला प्राधान्य दिलं. दुसरी गोष्ट, आम्ही ज्या शोरूममध्ये जात होतो बघत होतो त्या कुठल्याही सेकंड हँड गाड्या नव्हत्या. त्या सगळ्या न्यू गाड्या होत्या ज्यांची डिलिव्हरी होणार होती. फक्त आपण जे घेणार आहोत ना गाडी, तर ते दाखवत होते की बाबा हां हे अशा पद्धतीनं आहे, म्हणजे ज्या दुसऱ्यांच्या होत्या ना ते दाखवत होते. त्यामुळे बऱ्याच जणींचा तो कदाचित गैरसमज झाला असा. बऱ्याच जणी म्हणतात की प्राईज किती आहे, तर बघा आता आपल्याला पूर्ण सगळं होईपर्यंत 14.25 लाखाला बसलेले आहे. पण त्याच्यामध्ये काही ॲक्सेसरीज ज्या दादाला आर्यनला वाटत होत्या त्या पण बसवलेल्या आहेत. आता ते दादा सांगतील, मला काही माहीत नाही त्याच्यातलं. आणि योगायोग बघा, कधीच हा कुठल्याच गाडीमध्ये आत्तापर्यंत बसला नाही, चढला नाही. आम्ही कधी भाड्यानं जाऊ दे, रिक्षा करू दे, काही करू दे, ही गाडी आणल्या डायरेक्ट दरवाजा म्हणजे उघडून अजून पोरं उतरतात हा सगळ्यांना ढकलून आतमध्ये चढला होता. घरी आलोय, पुन्हा एकदा फ्रेश झाले. आता इथं गाडीची पूजा करायची, ब्राह्मण येणार आहेत. कसा टवटवीत फुललेला आहे सूर्यकमळावानी. अगं बया काय ग, त्याचा एक वेगळाच फुललेला असतो. नुसतं त्याचं पण घरातल्या माणसाकडे लक्ष आहे, बाहेर लक्ष नाही. तू बाहेर जा खाऊ. आता बाकी सगळी आवरावर जी आहे ती झाली. त्याच्यानंतर मग आई गेलेली होती शिदोरी भरायला. ते सगळं आदल्या दिवशी आम्ही कपडे वगैरे तर आणलेले, हे लोक सकाळीच सगळे घालून, म्हणजे सागरला पण आम्ही घेतलेले ते सकाळीच घातले आणि त्याने घेतलेले दादाला आर्यनला ते पण सगळ्यांनी सकाळीच घातलेले होते. पुन्हा काय करायचं आहे म्हटले नवीन कपडे घालून, चला घालूया म्हणून सगळ्यांनी घातलेले होते. फक्त आता शिदोरी होती ज्याच्यामध्ये भाकरी असतं, म्हणजे 5 वस्तू असतात. आता हे JCPच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि वर्षा पण आलेली आहे गारवा घेऊन. आता तिचाही गारवा तुम्हाला पुढे जाऊन बघायला मिळेल. जेव्हापासून तुम्ही माझे व्हिडिओ बघतात तेव्हापासून मी लक्ष देऊन जास्त बघितलं तर आजी आणि आई दोघींना प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेम दिलं जातं. म्हणजे सांगूच नका. अगदी आई तर सांगते सहज जतला जरी गेली ना तर दोघी तिघी तिला भेटतातच. कुठल्या देवस्थानाला जाऊ दे दोघी तिघी भेटतातच. अगदी ती कुठल्याही ठिकाणी जाऊ दे, तिला असं आत्तापर्यंत कधीच झालं नाही की तिला कोणी भेटलं नाही. तिच्यावर भरभरून प्रेम दिलं जातं. वर्षासुद्धा खास आई आलती तर तिला भेटायला म्हणून खास येते जाते. एरवी तर म्हणजे कोणाचं कोणाकडे जाणं नाही येणं नाही.
आणि चक्क आज बघते तर दादा ना गाडीच्या पुढे रांगोळी काढायला लागले. बापरे म्हणलं यांना कधीपासून आणि एवढं लागलं, कारण देवाच्या म्हणतात त्या देवघरामध्ये तीन दिवसात पाया पडतील, कारण दिवा लावून पाया पडणार नाही. तर आज चक्क रांगोळी काढलेली. असो, त्यांच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, कारण का त्यांचंच सगळ्यात स्वप्न होते. आणि सगळ्यात जास्त गाड्यांचा नाद जो आहे तो आर्यनला. त्याला कुठलीही गाडी कितीही महागाची असू दे, ती फक्त त्याला फोटोवरतीच म्हणजे कळतं ही कुठली आहे, काय आहे, हिचे फीचर काय आहे, तिच्या काय काय टेक्नॉलॉजी आहे, काय काय आहे. मी म्हणते एवढी माहिती कुठून घेते रोज, तुला कुठं एवढी माहिती मिळते? कारण त्या नाद असला का नाही माणूस त्याच्यामध्ये राहतं. जसं आता किट्टूला नवनवीन व्हिडिओ बघायचे, माहिती घ्यायचं, नवनवीन गोष्टी शिकायचं, तसं आर्यनला ना गाड्यांच्या बाबतीत खूप इंटरेस्ट आहे. असं ब्राह्मण काका आलेले आहेत, त्यांनी पूजा छान मांडली. हे समोर काय दिसते तर हे कासव आहे बरं का, ते आकार बनवायला लागलेत कासवासारखा. आणि आता या पूजेला सागरला बसवणार आहे, कारण स अक्षर पण आलेलं होतं ना, तर म्हणलं तू बस, कारण त्याचाच खूप मोठा सपोर्ट असतो मला प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणून मग त्याला बसवण्यात येणार आहे. बाकी मग त्याच्यानंतर जी काय पूजा असेल ह्या गोष्टी तुम्हाला शेअर करते, कारण तुम्हीसुद्धा ह्या गोष्टी जेव्हा कधी घ्याल तेव्हा जरूर करा. काय झालं? काही कमेंटची उत्तरं देते. भरपूर साऱ्या जणांनी कमेंट केल्या की आईची ओटी भर. तर हो, मी गेला धोंडा महिना जो आहे तो तुम्ही बघा, मी आईची ओटी भरलेली होती. यावर्षीसुद्धा आता योगायोगाने आहे तर तिची भरणार आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला सांगेन, तुमची जी कुलदेवी आहे तिची जाऊन ओटी भरा. नसल तर एक काम करा, मी म्हणजे त्या व्हिडिओमध्ये बघा 3 वर्षापूर्वीच्या, त्याच्यामध्ये मी घरातल्या घरातच सगळं आणून आपल्या म्हणजे देवघरामध्येच देवीची ओटी भरलेली होती. आणि नंतर काय करायचं, तीच जी ओटी आहे तुमच्या आईला द्या, आजीला द्या, बहिणीसनी द्या, नंदाबाळासनी द्या, किंवा असे कोणी जर असतील की ज्यांना गरज आहे त्यांना द्या. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा ओटी भरू शकतो. सोबत दिव्यांचा सुद्धा व्हिडिओ आहे. ते जे दिवे आहेत ते करायचे आणि एखाद्या मंदिरामध्ये न्यायचे, लावायचे. आता त्या व्हिडिओच्या जमल्या तर कम्युनिटीला मी जरूर लिंक टाकेन, कारण अधिक महिन्यात ह्या सेवा मी केलेल्या होत्या, त्याच आता पण करणार आहे, कारण अजून पण मला वेळ आहे, त्याच्यामध्ये मी करणार आहे. पण तुम्हीही जरूर करा ह्या ठराविक ज्या सेवा आहेत. आणि यथाशक्ती प्रत्येक गोष्ट करायची आहे. जरुरी नाही की ते म्हणजे जग करतं तसंच करायचं. तम नमामि बृहस्पतिभ्यो नमः. मना मम आत्मनः क्षेम धैर्य विजय आयु आरोग्यम ऐश्वर्यम धन धान्य ऐश्वर्य देशामूल्य सर्व सुख सकल मनो कामना सिद्ध्यर्थम जपे विनियोगा नूतन वाहन पूजन संकल्प करिषे सकल मनोरथ सिद्ध्यर्थ्य. हर ओम देवानांचम वृषणांचम गुरुकांचन सनिवं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तम नमामि बृहस्पतिभ्यो नमः. ओम देवानांच्या वृषणांच्या गुरुकांचन सनिवं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तम नमामि बृहस्पती. देवानांच्या वृषणांचे पाणी डोळ्याला लावून घ्यायचं. प्रथम तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुदेवेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. न पण निघाले कर सगळे घरातले निघाले, अक्षर न निघाले, स निघाले, म निघाले, अ निघाले. हर ओम सकल सभ्यवर्तिभ्यो देवानांचम वृषणांचम गुरुकांचन सनिवं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तम नमामि बृहस्पती नमः. लावा. हर ओम हिरण्यवर्ण ओम हिरण्यवर्ण 5 वेळा लावायचं. हर ओम चंद्रा हिरण्य लक्ष्मी जातवेदं तां महं लक्ष्मणावरणं यस्सा हिरण्यविंदे गामाच्या वर्षाश्च पूर्व्यारतमध्या अस्ति नादं श्रियं देवी मुखे श्रीमार्जुसं तासोऽस्मि धरण प्राकारं तुम दस्ति इंद्रोदेशोदन पूषा विश्व देवा वचिन तारशोरष्ट निमी स्वस्तीनं प्रसन्न शांती शांती हर ओभ्यो नमः. हां ओके, बंद करा. झाली की बोल आवराय नको का मोठं घ्या तुम्ही पुढं बघा ते. आता इथं एक गोंधळ झालेला सांगते. तुम्ही जसं कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ती घेऊन आलेलो होतो का, तर गाडीमध्ये लावायची, कारण आम्हाला माहीत होतं की जेव्हा न्यू कार घेतात त्याच्यामध्ये कुठलीही मूर्ती नसते. पण दादाचे मित्र या गाडीची जी डिलिव्हरी करणारे होते ना, ते मॅनेजर होते. त्यामुळे त्यांनी काय केलं की त्यांनी स्वतःच ती मूर्ती घेऊन ऑलरेडी मूर्ती जी आहे ज्या दिवशी आम्ही पूजा करत होतो ना त्याच्या आधी त्यांनी बसवलेली होती. आता हे झाले डबल गणपती बाप्पा. आपण एवढं शोधून फिरून आणलेले गणपती बाप्पा आणि एक त्यांनी प्रेमाने मित्र आहे आपला म्हणून लावलेले गणपती बाप्पा. आता या दोन्हीपैकी कुठली मूर्ती ठेवायची थोड्याशा कमेंट करा ताईनो. तारे सुरदा गुरु ब्रह्मा. हा
आता काय करायचं हे घ्या स्वामी समर्थांच्या डोळ्याला पाणी लावा गणपतीकडे गणपती आणला तर गणपती डोळ्याला पाणी लावा हर ओम ब्रह्मानंदम परेश ओम ब्रह्मानंदम परमस्वम केवलम ज्ञानमूर्ती ददातीतम गंगस्वरूषम तप्तम शलशम एकानितम इमलजम सर्व साक्षीभूतम भावातीत त्रिगुणम सद्गुणम तम नमामि लावलं. कोलकोडी निवासी श्री राजाधिराज युगराज महाराज ए फुलांना जवळ सम्माननाभ्यनम देवानांच्या श्री बुद्धिभूतम तर लोकेशम तम नमामि बृहस्पतिभ्यो नमः नमः हां आता सुपारला जर पाणी लावा आणि हातून लावा करोम गुरुगुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभू निर्विघ्नं कुर्मे देव सर्वतरी करोम देवानांच्या पुरुषांच्या गुरुकांच्या श्री बुद्धिभूतम तर लोकेशम तम नमामि बृहस्पती झालं काय ओके तम नमामि बृहस्पतिभ्यो नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वतरी सर्वदा तिथलं फुल दे दुसरं आणि गुलाबी गुलाबी होते पूजा करताना माणसांना असं बोलायचं नसते. आणि एक तुला नेम दाखव तुझ्या करता असं चिडवायचं आणि आता बोलणार काय दुपार साखर ठेवा दोघांची साखर आहे का? म्हणून करायचं ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः आता पाणी काय करायचं साक्षात गणपती आहे त्यांना पाणी सोडायचं हरोम कृतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सर्वदा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हां आता काय करायचं दोघांनी मिळून प्रत्येक व्हिडिओवर एक एक पै पाणी सोडायचं हां सोडा बरोबर हरोम सद्दो जातं प्रपद्धामि सद्दो जाताय वनं भवे भवे नाते भस्मा भवन वामदेवा नमदेष्टानमस्य सागरा सर्व सप्तो सुंदरारुगे यजुर्दे सामदत्रवर्णम आंगे च सहित कलाशंभस्मृता सर्व गायंगे च यमुने चैव सर्व शांती पुष्टिरता सर्व गंगे च योदा हरो मक्षम दौला प्रत्येक व्हिडिओवर कलशाला परमेश्वर नमस्तभ्यो नमः ओम नमः शिवाय नीलकंठेश्वर सर्वेश्वर ते वाजून मी वाजत होता ओळा ओळा दोघांनी मी हात जरा ओळा हरो बदलगणे विष्णुयाम देवा भद्रंबते मासुरत्न श्रीकृष्णवागुं श्रीविष्णुदेवतं दायं सुस्तिनिंदो देशिवा तिरुपुषा विश्लतं तारसोतं सुस्तिनुवतं तुर्लकेशं तं नाम प्रस्तुतिभ्यं देवानांचं गुरुकांचन सिंह बुद्धिभूतं तुर्लकेशं तं वंशधारशोरट मला अर्थ झाल्यानंतर सगळ्यांना माहिती फक्त मला सांगा असं माझी बहीण आहे मग ती आरती झाल्यानंतर दहीभात टाकायचा ना होय होय आरती झाल्यानंतर नारळ वाढवायचा मग दूध दही टाकवायचा मग आरती दारं उदगेंद्रारं सदा वसन्तं मे देव सर्व कार्य समोर्या हरं देवानांच्या घ्या आता सगळेजण हळदी कुंकू चांग भलं मंगलमूर्ती मोर्या गणेश गणेश मोर्या वडा म्हणल्यावर तोडायला लागलं. असं सोडता बसती घ्या काढत एक फुल टाकायचं मंगलमूर्ती मोर्या उडीद आणि धनवा हा इथे आई उडीद आणि धनवा हा आणि ते दाखवायचा हरो नैवेद्यं षड्रसोक्तं नानाभक्षमं बदिशे गुरुपदं नैवेद्यं समर्पयामि ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् तद्विद्मो नमः मस्तुते नमः. तर आता घरची मेन लक्ष्मी जी आहे ती म्हणजे आपली किट्टू. तर तिचे जे हात आहेत ते हाताचे छाप जे आहेत ते गाडीवरती लावत आहोत. बघा गाडीवर कधीही पायाचे छाप उमटवू नका. एकाने केलं की सध्या तो सगळा ट्रेंड झालेला आहे. याने केलं की ते करतं, त्याने केलं की ते करतं. ते अत्यंत चुकीचं आहे. कारण हे एक डोकं म्हणतात आहे आणि त्या डोक्यावरती पाय देणं याला कधीच अर्थ नसतो. म्हणून तुम्ही कधीही काही करा
भले तुम्हाला विधिवत एवढी पूजा करायची असेल करा, नसेल तर ज्याची त्याची मर्जी, पण पाय तेवढं प्लीज कृपया उमटवू नका, हाताचे ठसे उमटवा. मग आम्ही काय केलं की 5 सुवासिनींचे, मग एक भावजं होती, बहीण म्हणून वर्षा गारवा घेऊन आलेली, तिचे पण उमटवले, किट्टो, मी आधी एक उमटवली आणि आई. आणि तुमच्या दादांची खूप इच्छा होती की आजीच्या हातून दादाला पूजा पहिली करून घ्यायची होती. मला म्हटली तुझ्यापेक्षा मी आजीच्या हातून करून घेणार आहे, पण प्रॉब्लेम असा झाला की तिला मणक्याचे प्रॉब्लेम आहेत. आम्ही फोन केला की बाबा तिला घेऊन या, पण प्रॉब्लेम असा होता की ती म्हणली मला शक्यच नाही तेवढा उशीर 4-5 तास कंटिन्युअली प्रवास करणं. म्हणून म्हणलं ठीक आहे आपण तिच्याकडेच जाऊया गाडी घेऊ. आज हे दिवस आम्ही भोगत आहोत, त्याच्या पाठीमागे आई, आजी, सागर आणि बाबा हे 4 लोकांचं, ह्याचं सगळ्याचं क्रेडिट मी ह्या 4 लोकांना देईन. कारण त्या पडत्या काळात ही 4 लोकं जर नसती, त्यांनी सपोर्ट दिला नसता तर इथं पोचलो नसतो. त्यामुळे म्हणजे मी तर म्हणेन की जोपर्यंत आम्ही आहे, दादा आहे, तोपर्यंत आम्ही या 4 लोकांना शेवटपर्यंत क्रेडिट देणार. असो, आणि मेन म्हणजे बरेच जण म्हणतात की तुमची फॅमिली खूप छान आहे. या सगळ्याचं कारण आमचे आई बाबा आहेत. भांड्याला भांडं कुठंही असू दे लागतं, घर तिथं पर म्हणायला हरकत नाही. भावाभावांच्यात पण थोडंफार होणार, बहीण भावांच्यात होणार, सगळं होतं. पण आमच्यात ना आई बाबा एवढे समजूतदार आहे की सगळं असंच बांधून ठेवायचं काम करतात. म्हणजे सुना असू दे, जावई असू दे, नातवंड असू दे, सगळ्यांना त्यांनी छान बांधून ठेवले. सगळ्यातले गैरसमज काढणं वगैरे हे आईला जाम जमतं बरं का. आई खूप मोठ्या पद्धतीनं म्हणजे चांगल्या पद्धतीने करते. त्यामुळे मी आईला या सगळ्याचं क्रेडिट देते. जी काय आता माहेरची फॅमिली तुम्हाला दिसत आहे ते सगळे आईची शिकवण असते. अगदी म्हणजे असं कुणालाच नाही आहे की याला वेगळं त्याला वेगळं, सुनांना पण तेच, लेकीला पण तेच. असो, तिचं पण खूप योगदान आहे, म्हणून ती एकत्र फॅमिली आहे. असो, चला व्हिडिओचा एंड करते. आवडलं तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.